आपल्यावर या ठिकाणी आमदार रोहित पवार आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय म्हणाल, आज ट्विट तुमचा फोटो झालेला आहे सचिन घायवळबरोबर. ठीक आहे, सचिन घायवळबरोबर फोटो कदाचित मला जो काय कळालेला आहे 8 वर्षापूर्वीचा फोटो आहे. फोटो बघितल्यानंतर मला असं वाटतं एका मंदिराच्या इथं कुठंतरी मी भेटलो असेल. वजन जरा त्या फोटोमध्ये माझं कमी वाटतं आहे, यंग दिसतो आहे. आता लोकांचे विषय मांडून आणि कदाचित स्ट्रेस घेऊन माझं वजन वाढलेलं आहे. त्या फोटोकडे बघितल्यानंतर एकच जाणवतं, जरा वजन आपल्याला शारीरिक वजन कमी करावं लागेल आणि राजकीय वजन वाढवावं लागेल. बाकी काही वाटत नाही त्या फोटोकडे बघून. सर निलेश घायवळांबरोबर तुमच्या आईंचा सुद्धा फोटो त्यामध्ये ट्विट करण्यात आलेला आहे. बघा ना, BJP काय लेवलला जायला लागलं आहे. एक तर माझी आई राजकारणात नाही, समाजकारणामध्ये आहे. कुठल्याही व्यक्तीला विरोधातला की नाहीतर आमच्याबरोबरच्या लोकांना जर माझ्या आईबद्दल विचारलं, अतिशय साधा स्वभाव, राजकारण कुठेही ती करत नाही, फक्त समाजकारण करते. इथं पण एखादा व्यक्ती तिच्या जवळ आला आणि तो विरोधी पक्षाचा असला तरी तिला त्याचं काही घेणं देणं नाही. माझ्या आईचा फोटोचा नाही तर व्हिडिओचा वापर करून तुम्ही जर गलिच्छ राजकारण करत असाल त्याचा एकच अर्थ निघतो, मला समोर जायला कुठेतरी भाजप घाबरते. अहो मी आहे ना, मी राजकारणात आहे, मी सक्षम आहे तुम्हाला उत्तर द्यायला. कशाला तुम्ही माझ्या घरच्यांचे व्हिडिओ तिथं वापरता? तुम्हाला काय काढायचं ते तुम्ही करा, आम्ही जे काढायचे तिथं काढू. आणि विषय एवढाच आहे, मी नाव हे राम शिंदे सरांचं घेतलं होतं, मग भाजपला वाईट वाटायचं काय कारण आहे? आता रामदासजी कदम हे सत्तेतले आहेत. त्यांनी बोलत असताना काय सांगितलं, विधिमंडळामध्ये एक अशी व्यक्ती ज्याचं सगळे मंत्री ऐकतात, आमदार ऐकतात, अशा व्यक्तीला योगेशजी कदम यांच्यावर प्रेशर आणलं आणि तिथं त्यांना सही करण्यासाठी सांगितलं. मग कोण आहे विधिमंडळामध्ये सगळ्यात पॉवरफुल पद? तर एकच निघतं, सभापती. कोण आहेत ते सभापती? राम शिंदे सर आहेत, त्यांचंच नाव मी घेतलं होतं. मग तिथं रामदास कदम साहेब जे आहेत त्यांनी पण त्यांचंच नाव घेतलं. तर BJPच्या पोटामध्ये का दुखतं आहे? जे काय आहे ते लोकांसमोर येऊ द्या. सर शेवटचा प्रश्न, तुम्ही एअरपोर्टला RSSच्या एका मोठ्या नेत्याचं नाव देईल असा प्रकारचा आरोप केला किंवा तुम्ही बोललेला आहात. गोव्याचं एअरपोर्ट जेव्हा झालं, त्याचं लोकार्पण करण्याची वेळ आली, त्या भाषणामध्ये प्रधानमंत्री साहेबांनी भाषणामध्ये सांगून टाकलं की पर्रिकर साहेबांचं नाव या एअरपोर्टला आपण द्यायचं आणि आम्ही त्याचं स्वागत करतो. इथं काय आमची अपेक्षा होती की लोकांची सुरुवातीपासूनची मागणी आहे की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचं नाव हे जे भूमिपुत्र आहेत, इथं असणाऱ्या लोकांसाठी ज्यांनी कार्य केलं, असे कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव त्या एअरपोर्टला देण्यात यावं. आमची अपेक्षा होती गोव्यामध्ये जे त्यांनी केलं प्रधानमंत्री साहेबांनी, भाषणातच नाव डिक्लेअर केलं, तसंच कालच्या भाषणामध्ये सुद्धा दिबा पाटील साहेबांचं नाव हे ते डिक्लेअर करतील. पण ते काय नाव डिक्लेअर झालेलं नाही. त्यामुळे मग आम्ही जेव्हा खोलात गेलो, चर्चा बघितली, ती चर्चा अशी आहे की RSSला 100 वर्ष झालेली आहेत. BJPचं RSSचं काय आता खूप चांगलं असं दिसत नाही. याच्यातच RSSला खुश करण्यासाठी RSSच्याच एका मोठ्या नेत्याचं नाव जर आपण एअरपोर्टला दिलं तर RSS खुश होईल, अशी चर्चा आहे. ती खरं काय खोटं काय येत्या काळामध्ये आपल्याला कळेल. ती तरी खरं होईल, नाहीतर इलेक्शन जेव्हा नवी मुंबईचं लागेल, एकदम तोंडावर नाव डिक्लेअर करतील, देणार नाहीत, फक्त डिक्लेअर करतील आणि त्याच्यात इलेक्शन काढतील आणि नंतर नाव बदलतील, अशी परिस्थिती नक्कीच येऊ शकते. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.